Jai Shri Republic. Data analysis using pandas. Hey, I hope my voice is clear and you are able to see my screen. बघा इंतजार खतम होतोय. पायथन शिकलो आपण, एसक्यूएल शिकलो. नाव pandas वारी आली बरं का. ओके, ऑल्सो वी आर गोइंग टू अंडरस्टँड NumPy ऑल्सो अँड डिफरंट काइंड ऑफ लायब्ररीज गिवन बाय दी पायथन. आणि पायथनच्या लायब्ररी शिकणं किती गरजेचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. कारण 2026 and onwards, guys, Python is booming in the market, guys. If you started the Python to learn, very very good, guys. Obviously तुम्ही स्टार्ट केलंच असेल कारण तुम्ही पांडास शिकायला या सेशनमध्ये आलात. ओके, सो व्हॉट इज एक्झॅक्टली पांडास. पण पांडासकडे जाण्याआधी हा जो वर्ड आहे ना, डेटा ॲनालिसिस, लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज एक्झॅक्टली डेटा ॲनालिसिस. बघा, डेटा ॲनालिसिस काय समजलं ना, मग पांडाज आपल्याला समजायला सोपं जातं. व्हॉट इज डेटा ॲनालिसिस. बघा, डेटा ॲनालिसिस करणं म्हणजे एक्झॅक्टली काय. माझ्याकडे पूर्ण नोट्स वगैरे सगळं एकदम रेडी आहे. ओके, डोंट वरी, सगळं तुम्हाला भेटणार आहे. एव्हरीथिंग आय एम गोइंग टू प्रोव्हाइड. अँड पूर्ण पांडाज आपल्याला कव्हर करायचं आहे. पांडाज संपल्यानंतर वी हॅव टू लर्न समथिंग कॉल नमपाय ऑल्सो. पूर्ण 20 सेशन कव्हर करायचे आहेत आपल्याला पांडाचे, 20 सेशन. ओके, और वी कॅन से टॉपिक्स ऑल्सो. आता सेशन किती लागतील आय डोंट नो. 20 टॉपिक तरी आहेत. सेशन माइट बी 50 सेशन्स आर रिक्वायर्ड टू कव्हर होल पांडास. कारण खूप डेप्थमध्ये टॉपिक आहे, खूप डेप्थमध्ये. आता पहिला विषय आपण कव्हर करू, डेटा ॲनालिसिस काय भानगड आहे बघा. आणि हे किती गरजेचं झालंय 2026 किंवा 2026च्या पुढल्या काळासाठी. किती गरजेचं झालंय बघा. एकतर पांडाच 2008 मध्ये त्या ठिकाणी इंट्रोड्यूस झालं होतं. 2008 मध्ये ना आपल्याकडे स्मार्टफोन नव्हता ना काहीच नव्हतं, म्हणजे जास्त गोष्टी नव्हत्या. पण यार काय म्हणजे बघा ना, पांडास डेव्हलप करण्यामागचं रिझन त्यांना समजलं की इन फ्युचर पूर्ण वर्ल्ड डेटावरती अवलंबून असणार आहे. खूप सारा डेटा मार्केटमध्ये येणार आहे. कारण एक गोष्ट सांगू, इंडियाचे पॉप्युलेशन किती आहे? अराउंड 150+ करोड आता झालीच असेल या जनगणने. पॉप्युलेशन ज्यावेळेस आता काउंट होईल, 150 करोड बाई 100%. मला सांगा, 150 करोड लोकांचा अय डेटा काय कमी असेल का? डेटा, व्हॉट डू मीन बाय डेटा? डेटा कॅन बी एनिथिंग. इट कॅन बी यांची नाव असेल, यांचं एज असेल, यांचा ॲड्रेस असेल, यांचा मोबाईल नंबर असेल, यांचा पिनकोड असेल, म्हणजे एव्हरीथिंग यार. यांची सिटी असेल स्वतःची. दिस इज कॉट काहीच डेटा. आणि हा डेटा जो आहे ना, या डेटावरती ॲनालिसिस करणं. आता सोपा डेटा घेतो. लेट सपोज तुमच्याकडे हा डेटा आहे. लेट्स से यू हॅव समथिंग 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. हा माझ्याकडे डेटा आहे. लुक ॲट दिस, व्हेरी सिम्पल डेटा तुमच्या समोर आहे. या डेटाला ॲनालिसिस करणं म्हणजे या डेटाकडे नीट बघा. आणि या डेटावरती काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करा. बघा, सी द डेटा, और वी कॅन से टेक द डेटा अँड परफॉर्म सम ऑपरेशन्स सच ॲज. काय ऑपरेशन? याच्यामधून मला कोण सांगेल मिनिमम डेटा कोणता आहे? मिनिमम म्हणजे सगळ्यात छोटा डेटा, दॅट इज 10. या डेटामधून सगळ्यात मॅक्स डेटा, मोठा डेटा कोणता आहे? दॅट इज 100. या डेटामध्ये मीडियम डेटा और मिडलचा डेटा कोणता आहे? मिड डेटा, दॅट इज समथिंग 50. मिडलला कोण आहे? 50. आर यू गेटिंग माय पॉईंट? आता या डेटाची पूर्ण जो डेटा तुम्हाला दिसतो याची ॲव्हरेज काढणं. ओके, मिनिमम, मॅक्सिमम, मिडलचा डेटा काढणं. देन पुढं जाऊन आपण याचा मीन काढणं. ओके, ॲव्हरेज काढणं, इवन सम ऑल्सो. या डेटाची सम किती होईल? सम म्हणजे या पूर्ण डेटाचं त्या ठिकाणी टोटल 10, 20, 30, 37, 60, 39, 100, 150, 210, 280, देन 360 अँड समथिंग 360 आणि 90, 450, 550 काहीची असं. दिस इज द सम ऑफ दिस डेटा. हे जे कॅल्क्युलेशन और वी कॅन से ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म केले या डेटावरती, यालाच डेटा अनालिसिस म्हणतात. वेगळं काही नाहीये. आता हा तुमच्या समोर छोटा डेटा आहे, बट इन फ्युचर इट कॅन बी व्हेरी 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 बिग डेटा गाईज. खूप मोठा डेटा असू शकतो, खूप मोठा. आता तुमच्या समोर 10 रेकॉर्ड आहेत. इन फ्युचर इट कॅन बी 10 करोड्स रेकॉर्ड. 10 करोड रेकॉर्ड्स. आता अजून करा, हे जे रेकॉर्ड्स आपण 10 घेतलेत ना, हा लेट सपोज फेमस ॲप्लिकेशन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांचा सेल आहे. लेट सपोज पर मंथचा सेल आहे. अजून करा, पहिल्या मंथमध्ये जानेवारीमध्ये 10 करोडचा सेल झाला, फेब्रुवारीमध्ये 20 करोड झाला, मार्चमध्ये 30 करोड, म्हणजे पर मंथचा सेल असू शकतो.
किंवा ॲमेझॉनमध्ये रजिस्टर केलेल्या लोकांची एज असू शकते, वॉट एव्हर, काहीही असू शकतं, और इवन स्टुडंटचे मार्क्स असू शकतात. म्हणजे डेटा कॅन बी एनिथिंग. त्या डेटावरती वी हॅव टू डू द ऑपरेशन्स. हे एवढेच ऑपरेशन नाही बरं का, आपल्याला खूप जास्त ऑपरेशन करायचे आहेत. आता हे तर बेसिक ऑपरेशन झाले. इवन हे ऑपरेशन मला सांगा, वी कॅन परफॉर्म युझिंग पायथन ऑल्सो. पायथनच्या मदतीने सुद्धा हे ऑपरेशन करता येतात आपल्याला. वी कॅन फाइंड द मीन, वी कॅन फाइंड द मॅक्स, वी कॅन फाइंड द ॲव्हरेज, वी कॅन फाइंड द सम. तुमच्या डोक्यामध्ये विचार येईल की मग सर, पायथनमध्ये हे होतंय, मग तुम्ही pandas का शिकवणार आहात आम्हाला? देर इज अ व्हेरी बिग डिफरन्स गाईज. आय एम गोइंग टू एक्सप्लेन, डोंट वरी. पायथनमध्ये पण या गोष्टी होतात, मग पांडाजमध्ये वेगळं काय? पहिला डिफरन्स समजून घ्या पायथन आणि पांडाज मधला. पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पांडाज काय प्रोग्रामिंग लँग्वेज नाही बरं का. पांडाज इज समथिंग, पांडाज इज समथिंग लायब्ररी. पायथन लायब्ररी. आता लायब्ररी काय असते? आय विल एक्सप्लेन स्टेप बाय स्टेप, डोंट वरी. बट इट इज अ लायब्ररी. पायथनची ही लायब्ररी प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. हे कळतंय सगळ्यांना? ह्या दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. पायथनने तुम्हाला याच्यासाठी काही फंक्शन प्रोव्हाइड केले जरी असतील मित्रांनो, तरी पायथन कॅन वर्क ऑन स्मॉल स्केल डेटा. स्मॉल स्केल डेटा. पायथन स्मॉल स्केल डेटावर काम करत आहे. पण पांडाज कॅन वर्क ऑन बिग स्केल डेटा. कितीही मोठा डेटा असू द्या, करोडोचा डेटा असू द्या, हजारो करोडचा डेटा असू द्या, पांडाज कॅन वर्क इफिशियंटली ॲज कम्पेअर टू पायथन. म्हणजे पायथनला फास्ट बनवण्यासाठी पांडा आले, कळलं सगळ्यांना? पायथनला फास्ट बनवण्यासाठी नंपाय आले. पायथनला फास्ट बनवण्यासाठी स्किकिट लर्न आले, सी बन आले, मॅटप्लॉट लिब आले. म्हणजे ज्या काय लायब्ररी पायथनने प्रोव्हाइड केल्यात ना, ह्या सगळ्या कशासाठी आल्यात माहिती आहे का? पायथनलाच पुढं ढकलायला आले त्या. अरे गेटिंग माय पॉईंट. पायथनला फास्ट बनवण्यासाठी दीज आर लायब्ररीज प्रोव्हाइडेड बाय पायथन इट सेल्फ. कळतंय? लेट्स कम टू द डेटा अनालिसिस अगेन गाईज. व्हॉट डू मीन बाय डेटा अनालिसिस? सी, take the data, okay, take the data and perform some operations on that data is called data analysis. डेटा अनालिसिस. आर एबल टू अंडरस्टँड? डेटा घ्या आता. हा जो डेटा आहे ना, डेटा कॅन बी कम फ्रॉम एनिथिंग गाईज. डेटा कुठून बी येऊ शकतो. डेटा कॅन बी कम फ्रॉम एक्सेल फाईल. डेटा कॅन बी कम फ्रॉम CSV फाईल. ए लक्षात येते? डेटा कॅन बी कम फ्रॉम एनी काइंड ऑफ फाईल गाईज. यू हॅव टू टेक दॅट डेटा अँड यू हॅव टू परफॉर्म दी ऑपरेशन्स. अँड डेटा कॅन बी बिग स्केल डेटा. करोडो डेटा येऊ शकतो. तिथं पायथन कमी पडतं बरं का पब्लिक. तिथं पांडाच आपल्याला यूज करावं लागतं. कॅन यू चेक इट? व्हॉट इज पांडा? कॅन यू चेक इट? लुक ॲट दिस. पांडामध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक कव्हर करायचे ते एकदा हे बघा. वी आर गोइंग टू कव्हर फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन ऑफ द पांडा. देन पांडाजमध्ये सिरीज काय असतं, सिरीजचं इंट्रोडक्शन. हाऊ वी कॅन हँडल द नल व्हॅल्यूज. परत पांडा सिरीजचे ॲट्रिब्यूट्स कोणकोणते आहेत? खूप सारे आहेत. मेथड कोणकोणते आहेत? डेटा फ्रेम नावाची कॉन्सेप्ट बघा. पांडामध्ये दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पब्लिक. एक म्हणजे सिरीज आणि दुसरं म्हणजे डेटा फ्रेम. डेटा फ्रेम. डेटा फ्रेम बघा, ॲक्च्युली पांडाज इज अ डेटा स्ट्रक्चर. व्हॉट इज पांडाज? इज अ डेटा स्ट्रक्चर लाईक लिस्ट, टपल, सेट अँड डिक्शनरी. जसे तुमच्याकडे आहेत ना ते, तसंच हे डेटा स्ट्रक्चर आहे. पण इट विल वर्क ऑन अ बिग डेटा. खूप मोठ्या डेटावरती काम करायची ताकद पांडामध्ये. सिरीज अँड डेटा फ्रेम दोन गोष्टी पूर्ण तुम्हाला सिलेबसमध्ये दिसत असते. हे बघा, सिरीज आणि पुन्हा इथून जे डेटा फ्रेम सुरू झाले, 21व्या टॉपिकपर्यंत डेटा फ्रेमच आहे. I am going to cover all these points, guys. Very, very simple language. Don't worry about it. Okay, we'll learn null values, we'll learn attributes, we'll learn pandas, series methods, data frame introduction, data frame मध्ये loading different types of files or we can say data, त्याचे attributes, त्याच्या methods, परत डेटा फ्रेम मध्ये कॉलम आणि इंडेक्सला रिनेम कसं करायचं, इन प्लेस पॅरामीटर काय असतं, मिसिंग व्हॅल्यू डेटा फ्रेम मध्ये कशा हँडल करायच्या, रो आणि कॉलमला सिलेक्ट कसं करायचं, डेटा फिल्टर कसा करायचा, सॉर्ट कसा करायचा, ग्रुप बाय कसा करायचा, मर्ज कसा करायचा, कॉनकॅट कसा करायचा, कॉलम रो ॲड कसे करायचे आणि डिलीट कसे करायचे. देन डेट अँड टाईमचा रोल किती महत्वाचा डेटा फ्रेममध्ये, आणि कॉनकेटिनेशन. एवढे टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत पब्लिक डेटा सॉरी पांडाजमध्ये. एवढे टॉपिक शिकल्यावर गाईज आय कॅन गॅरंटी यू, इफ यू आर प्रिपेरिंग फॉर द डेटा सायन्स
रोल इन फ्युचर. डेटा सायन्स रोल इन फ्युचर. डेटा सायन्ससाठी डेटा अनालिस्ट 70% रिक्वायर्ड आहे. आणि डेटा अनालिसिस आपण कशाने करतो? बाय युझिंग पांडाज. इवन ऑल्सो नंपाई इज दिअर गाईज. इवन ऑल्सो नंपाई इज दिअर अँड विल कव्हर नंपाई ऑल्सो, डोंट वरी. बट पांडाचा रोल डेटा अनालिस्टमध्ये खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. आणि इफ यू नो द डेटा अनालिस्ट ना, डेटा सायन्स डन. ओके, बाकी 30% फक्त तुम्हाला मॉडेल क्रिएशन लागतं. व्हॉट? मॉडेल क्रिएशन 30% नॉलेज इज रिक्वायर्ड. जे मॉडेल प्रिडिक्शन करतात, व्हॉट एव्हर डेटा यू हॅव, त्या डेटावरती प्रेडिक्शन करायची ताकद ह्या मॉडेलमध्ये असते. बट 70% काय गरजेचं आहे बघा? 70% भाई डेटा अनालिस्ट गरजेचं आहे. अँड दॅट डेटा अनालिस्ट वी कॅन परफॉर्म or we can do using pandas guys. Okay, we can do the data analysis using pandas and numpy guys. अँड नंपाय. लक्ष द्यायचं सगळ्यांना. अहो, लाखो करोडोचा डेटा आहे मित्रांनो मार्केटमध्ये. प्रत्येक बिझनेसचा त्या ठिकाणी करोडोचा डेटा आहे. त्या डेटावरती काम करण्यासाठी या लायब्ररीज लई लई महत्वाचे आहेत. मी सोपं एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे 10,000 स्टुडंट्सचा डेटा आहे. 10,000 स्टुडंट्सचा डेटा आहे. कॅन यू टेल मी त्याच्यामधले असे किती स्टुडंट्स आहेत ज्यांना मार्क्स 35च्या पुढं पडलेत, म्हणजे जे पास झालेत? कॅन यू टेल मी असे किती स्टुडंट्स आहेत जे पास झालेत? असे किती स्टुडंट आहेत जे फेल झालेत? असे किती स्टुडंट्स आहेत ओके ज्यांना ॲव्हरेज मार्क 70 पडले? ॲव्हरेज त्यांचा 70 आहे. किती? असे किती स्टुडंट आहेत? असा असा त्या ठिकाणी कोणता स्टुडंट आहे ज्याला सगळ्यात जास्त मार्क पडलेत, सगळ्यात कमी मार्क पडलेत, 90च्या पुढं कुणाला मार्क्स पडलेत? यु नो, म्हणजे कळतंय. ह्या 10,000 स्टुडंटच्या डेटावरती डिफरंट काइंड ऑफ ऑपरेशन जर करायचे असतील तर मॅन्युअली तर भाई म्हणजे डोक्याला किटकिट होऊन जाईल. पायथनच्या मदतीने करायला गेला तर या इट विल डन गाईज, होऊन जाईल. बट काही ऑपरेशन्स होतील, सगळेच ऑपरेशन होणार नाही. कारण पायथनकडे हा जर डेटा मी एक्सेलमध्ये दिला, हाऊ यू कॅन लोड? पायथनकडे ती ताकदच नाही आहे. बट पांडाजकडे आहे बरं का. वी कॅन यूज समथिंग कॉल्ड रीड रीड हायफोन अंडरस्कोर एक्सेल फंक्शन गाईज टू रीड द एक्सेल फाईल. लेट्स ए स्टुडंट डॉट तुम्ही XXLSX ही जर फाईल दिली तर वी कॅन रीड दॅट. पण हे पायथनमध्ये नाही बरं का. नाही 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 नाही, पायथनमध्ये नाही. ही फाईल पांडामध्येच मेथड तुम्हाला ही बघायला भेटते. मग आता मी 10,000चा म्हणले तुम्हाला, 1,00,000 असू दे, 1,00,000 स्टुडंटचा डेटा असू द्या, यू कॅन इझिली परफॉर्म एनी काइंड ऑफ ऑपरेशन युझिंग pandas. And it is awesome guys, it is awesome. I can check it, what is pandas? Let's see guys, let's see, look at this. Pandas introduction, can you read this very carefully? Pandas is an open source Python library. Open source, very very important guys. Python is sorry, pandas is a ओपन सोर्स पायथन लायब्ररी. ओपन सोर्स म्हणजे काय? लायब्ररी. ओपन सोर्स म्हणजे काय? फ्री. फ्री. एव्हरी वन कॅन यूज. एव्हरी वन कॅन मेक द चेंजेस ऑल्सो ॲज अ डेव्हलपर. येस ऑर नो गाईज? म्हणजे पांडाच यूज करायचा ना, फ्री आहे. काही तुम्हाला कुठले पैसे पे करायची गरज नाहीये. इट इज टोटली फ्री गाईज. कॅन यू रीड रीड सेकंड पॉईंट? पांडाज हॅव पॉवरफुल डेटा स्ट्रक्चर्स. पांडाज स्वतः एक डेटा स्ट्रक्चर आहे. मी मगाशीच सांगितलं. इट इज वन काइंड ऑफ डेटा स्ट्रक्चर गाईज. पांडाज इज वॉट? पांडाजला डेटा स्ट्रक्चर का म्हटलंय ते सांग. हे डेटा स्ट्रक्चर कसं काय? जर आपण पायथनचा विचार केला, पायथनमध्ये सुद्धा आपल्याकडे डेटा स्ट्रक्चर होतं. येस ऑर नो? पायथन ऑल्सो हॅव्हिंग डेटा स्ट्रक्चर्स. कोणकोणते? लिस्ट, सेट, टपल अँड देन डिक्शनरी. येस ऑर नो? हे पायथनचे डेटा स्ट्रक्चर झाले. यू नो डेटा स्ट्रक्चर? व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर गाईज? सर आधी आम्हाला डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय हे सांगावं. डेटा स्ट्रक्चर इज व्हेरी सिम्पल गाईज. स्टोर दी डेटा, स्टोर दी डेटा अँड प्रोसेस दी डेटा. प्रोसेस दी डेटा, इट इज कॉल्ड डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? डेटाला स्टोअर करणं, डेटाला प्रोसेस करणं अँड गेट द रिझल्ट वी कॅन से. इट इज कॉल्ड डेटा स्ट्रक्चर. मग पायथनमध्ये डेटा स्ट्रक्चर नव्हते का? लिस्ट होता. यू शुड नो कलेक्शन ओके इन साइड द पायथन. लिस्ट होता, सेट होता, टपल होता, डिक्शनरी होता. आपण डेटा स्टोअर करायचो, प्रोसेस करायचो, रिझल्ट पण भेटायचा. सेम केस गाईज इन द पांडाज. पांडाज वी हॅव समथिंग कॉल्ड सिरीज डेटा स्ट्रक्चर. We have something called data frame data structure, and we have something called
panel data structure. These are the data structures available inside what, guys? Pandas. So that's why I have written pandas have powerful data structure. यांचं काम आहे स्मॉल स्केल डेटावरती काम करणं. स्मॉल स्केल डेटा. ओके, अँड इट विल टेक टाइम ऑल्सो. इट विल टेक, मे टेक टाइम, इट विल टेक टाइम टू प्रोसेस क्रोर्स ऑफ डेटा बेस. जर तुम्ही करोडोचा डेटा दिला, लिस्ट सेट भाई म्हणणार आम्हाला टाइम लागेल. माइट बी इट विल टेक 10 minutes guys. But if you work with the pandas, it will work on big scale data, and it will take around 10 seconds of time guys. Can you check it? हे 10 मिनिटं घेतील, 2 मिनिटं, 5 मिनिटं, अंदाजे म्हणजे एक रॅन्डम व्हॅल्यू सांगतो मी. जर तुम्ही करोडोचा डेटा पायथनला दिला, या डेटा स्ट्रक्चरला दिला, तर टाइम लागेल. पण सिरीज डेटा फ्रेमला दिल्यावर नाही बरं का. इट इज अ पॉवरफुल डेटा स्ट्रक्चर. इट कॅन वर्क ऑन बिग स्केल डेटा. करोडोचा डेटा द्या, पांडा काय म्हणेल, येस आय कॅन डू इट यार. याने चिकीट घ्यायची. याचा मेन यूज काय बघा. Main usage of pandas is analysis the data. By using pandas, we can do below things easily. Can you check it, guys? Data loading. मग सांगितलं मी. Let's suppose you have Excel file, you have CSV file, कुठली फाईल असू द्या. वी हॅव टू लोड दॅट डेटा. तो डेटा लोड आपण पांडासने करू शकतो. डेटा प्रिपरेशन, हे सुद्धा महत्वाचं आहे. डेटा प्रिपरेशन, लोड झालेला डेटा. लेट सपोज याच्यामध्ये एक 1 लाख स्टुडंट्स आहेत फॉर एक्झाम्पल. 1 लाख स्टुडंटचा डेटा लोड केला तुम्ही. लोड केला. तुम्हाला तो डेटा प्रिपेअर करायचं म्हणजे काय माहिती आहे का? ह्या डेटामध्ये सपोज स्टुडंटचा आयडी असेल, नेम असेल, हे बरोबर आहे, मार्क्स असतील, देन म्हटलं तर जेंडर असेल, ॲड्रेस असेल, खूप सारा डेटा असेल. आता असं असू शकतं ना, याच्यामध्ये काही जणांचा डेटा आहे. ओके, रामचा डेटा आहे. ओके, रामचा डेटा आहे. पण काही जणांचा डेटा नसू शकतो ना. लेट सपोज लेट सपोज इज समथिंग कॉल पूजा, लेट से. आणि या स्टुडंटचे मार्क्सच नाही आहेत. काही मार्क्सच नाही आहेत. सो यू हॅव टू प्रिपेअर दॅट. जो डेटा तुम्हाला भेटलाय त्या डेटामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे, की भाई हां, याचे मार्क्सच नाही आहेत. राईट. त्यासाठी डेटा प्रिपरेशन कसं करायचं, या व्हॅल्यू हँडल कशा करायचं, याच्यासाठी एक टॉपिक आहे बघा, मी तर वरती लिहिलाय. दॅट इज समथिंग हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज गाईज. कॅन यू चेक इट? ओके, हे पण आपण करू शकतो, काहीच विषय नाही. त्याच्यासाठीच मी म्हटलं डेटा प्रिपरेशन, देन डेटा मॅन्युप्युलेशन. आता हा जो डेटा भेटलाय मला, आय आय वॉन्ट टू डू सम मॅन्युप्युलेशन. मला अपडेट करायचा आहे. हा डेटा मला गेट करायचा आहे. ऑर माइट बी आय वॉन्ट टू गेट स्टुडंट्स ओनली ग्रेटर दॅन 90 मार्क्सवाले मला पाहिजेत. म्हणजे डेटावरती मॅनिप्युलेशन सुद्धा पॉसिबल. एखादा नवीन स्टुडंट ऍड करायचा आहे एक्सेल फाईलमध्ये युझिंग पांडा. इट्स पॉसिबल बरं का. Data manipulation also possible, and with that we can do the data analysis guys. Can you check it? I am given the example here also. Python having also data structure. Pandas also having data structure. हे बघा, we are mainly using only tools guys, series and data frame. पॅनल जास्त इंडस्ट्रीमध्ये यूज होतो का? नाही. ओके, सो विल लर्न सिरीज अँड डेटा फ्रेम. मी पॅनल सुद्धा तुम्हाला सांगून देईल. डोंट वरी अबाउट इट गाईज. पॅनल कशा प्रकारे आपण क्रिएट करू. ओके गाईज, कॅन यू गो हिअर? कॅन यू चेक इट द डेटा अनालिसिस? व्हॉट इज डेटा अनालिसिस? लुक ॲट दिस. आता मी हे पण एक्झाम्पल तुम्हाला दिलं. लेट्स सपोज तुमच्याकडे कॉईन आहे. त्या कॉईनला 2 बाजू असतात, हेड आणि टेल. सेम काइंड ऑफ दॅट यू आर प्रिपेरिंग द डेटा सायन्स. डेटा सायन्समध्ये डेटा अनालिसिस 70% असतं. अँड मॉडेल क्रिएशन म्हणजेच मशीन लर्निंग 30%, विच इज यूज फॉर द प्रेडिक्शन. राईट. कॅन यू चेक इट गाईज? पायथन मधला जो लिस्ट आहे ना, 1 करोड व्हॅल्यू दिल्या, सम करण्यासाठी तो 2 मिनिटं घेईल. किती? पण पांडा नाही बरं का. 10 सेकंदात डन गाईज. कॅन यू चेक इट गाईज? सो कॅन यू एबल टू अंडरस्टँड द पॉवर ऑफ पांडास? नाव घ्यायचे की पांडास कधी बनलं, कोणी बनवलं? पांडास क्रिएटेड बाय वेस समथिंग. कॅन यू रीड दिस नेम? इन द इयर ऑफ 2008. 2008ला हे पांडास मार्केटमध्ये बनलं. एक क्वेश्चन आहे. तर 2008ला आलं आणि आज 2026 सुरू आहे. मग एखादी गोष्ट 2008ला लिहिली, आज का शिकतोय आपण? सी. सी कधी आलं होतं? 1972. स्टील यू आर लर्निंग सी ऑर नॉट गाईज? सी प्लस प्लस कधी आलं होतं? 1979. स्टील यू आर लर्निंग ऑर नॉट? पायथन कधी आलं? 1991. स्टील यू आर लर्निंग ऑर नॉट? जावा 1995. स्टील यू आर लर्निंग ऑर नॉट? आपण शिकतोयच ना भावा. मग हे तर लेटेस्ट आहे असं म्हणायला काय हरकत आहे का? हे ओल्ड होत गेलं ना, तरी पण आपण यूज करतोय. मग हे तर लेटेस्ट आहे. 2008ला आले.
जसं रिॲक्ट 2013ला आलं, अँग्युलर 2008लाच आलं, असं ना. मग हे लेटेस्ट आहे ना, सो वी हॅव टू लर्न गाईज. आणि याची याची पॉवर किती आहे ही 2008लाच कळली या माणसाला. काय नाव त्याचं, की भाई पुढे चालून डेटावरती खूप काम करावं लागणार आहे. कॅन यू चेक डेटा अनालिसिस मीन्स व्हॉट? It is a process of cleaning, transforming, and modeling data to discover useful information for business decision making. हे लई महत्वाचं आहे पब्लिक. हे तुम्हाला पुढे क्लिअर होईल, काही टेन्शन नाही आहे. आता सध्या हे पॉईंट जस्ट रीड करा. द पर्पज ऑफ डेटा अनालिसिस इज टू एक्स्ट्रॅक्ट युजफुल इन्फॉर्मेशन फ्रॉम डेटा अँड टेकिंग द डिसिजन बेस ऑफ अपॉन द डेटा अनालिसिस. डेटा अनालिसिस करून आपण डिसिजन घेतो बरं का. ऐ कोणकोणते डिसिजन, काय डिसिजन एक्झॅक्टली मी जेव्हा प्रॅक्टिकल सुरू करेल तेव्हा भाई तुम्हाला कळून जाईल. ओके. Data analysis become very easy after pandas got introduced to this world, guys. मेन पॉइंट, pandas नंतर डेटा अनालिसिस एवढं सोपं झालं जेवढं आधी नव्हतं बरं का. नव्हतं नव्हतं नव्हतं. कसं काय सोपं झालं? वेट फॉर द प्रॅक्टिकल सेशन्स गाईज. ओके. या कॅन यू चेक इट द की फीचर्स गाईज? इट इज व्हेरी इझी टू लोड डिफरंट फाईल्स फॉर्मॅट. ओके. कुठलाही फाईल फॉर्मॅट असू दे, तुम्ही लगेच लोड करू शकता. आपल्याला मिसिंग डेटा हँडल करायला हा मदत करतो. डेटा रिशिफ्ट करायला आपल्याला मदत करतो. डेटाचा ग्रुप बनवायला मदत करतो. इंडेक्सिंग आणि लेबलनुसार स्लाइस करायला मदत करतो. इन्सर्ट डिलीट कॉलम करायला मदत करतो. ऑपरेशन्स लाईक ॲग्रिगेशन, लाईक जसे की सम असेल, मिनिमम असेल, मॅक्स असेल, हे आपण करू शकतो. हाय परफॉर्मन्स मर्जिंग अँड जॉईनिंग द डेटा गाईज. म्हणजे खूप सारे फीचर्स याचे आपल्याला भेटलेत. हे फीचर्स समजण्यासाठी थोडासा वेट करा. प्रत्येकाचा टॉपिक आहे, कॅन यू चेक इट? प्रत्येकाचा टॉपिक आहे इथं. मिसिंग डेटा, हँडलिंग डेटा, हे कॅन यू चेक इट? हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज, कॅन यू चेक इट? ग्रुपिंग बाय, कॅन यू चेक इट? मर्जिंग, कॅन यू चेक इट? सॉर्टिंग, सगळं आहे. म्हणजे हे जे फीचर्स इथं मी मेन्शन केलेत ना, इट्स टेक टाइम. होल्ड ऑन गाईज. जस्ट वेट फॉर द पांडाज पिक्चरमध्ये येण्यासाठी थोडासा वेट करा. कॅन यू चेक इट? पायथन इज अ ओपन सोर्स, दॅट मीन्स इट्स फ्री गाईज. एव्हरी वन कॅन यूज इट. नाव गाईज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इज, पांडाज आता इन्स्टॉल करायला लागते बरं काय. ओपन कमांड प्रॉम्प्ट अँड एक्झिक्यूट बिलो कमांड पीप इन्स्टॉल पांडाज. ओके. जस्ट काही नाही करायचं, तुम्हाला प्रेस करायचं आहे विंडोज+R. विंडोज+R टाकल्यावर काय आलं? CMD. ओके म्हणा. कॅन यू चेक कमांड प्रॉम्प्ट इज दिअर. व्हॉट यू हॅव टू प्रेस? विंडोज+R. किंवा तुम्हाला जर इथं सर्चमध्ये तुम्ही CMD जरी लिहिलं, आला कमांड प्रॉम्प्ट. नाव हिअर यू हॅव टू राईट दिस पी आय पी इन्स्टॉल पांडाज. परत एकदा याला असं काय इन्स्टॉल करावं लागतंय सर? मी मगा सांगितलं पायथन काय रे बाबा. पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. हे इन्स्टॉल करताना आपल्याला EXE फाईल भेटली होती, बरोबर की नाही? .exe फाईल. पण पांडाच प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, ही एक लायब्ररी आहे. लायब्ररीजला आपण असंच इन्स्टॉल करतो. कसं? पिप इन्स्टॉल पांडास. सर पिपच काय? व्हॉट इज दिस पिप? PIP is nothing but PIP stands for PIP stands for Python Installer Package. पायथन इन्स्टॉलर पॅकेज. पायथनचे पॅकेज इन्स्टॉलर करण्यासाठी सुरुवात पिपनेच करावी लागते बरं का. सो जस्ट यू हॅव टू राईट दिस पिप इन्स्टॉल पांडाज गाईस. जर मी हे लिहिलं अँड इफ आय प्रेस द एंटर गाईस, व्हॉट इज द आउटपुट गाईस? कॅन यू चेक इट? जर तुम्हाला असं आलं, रिक्वायर्ड ऑलरेडी सॅटिस्फाईड. पांडाज ऑलरेडी तुमच्याकडे आहे ना. ऑलरेडी पांडाज यू हॅव, तुमच्याकडे पांडा ऑलरेडी आहे. ओके. म्हणजे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलाय असं मला हा म्हणतोय. माइट बी तुमच्यात इन्स्टॉल होईल गाईज. सो व्हॉट कॅन आय डू इट? आय विल जस्ट पिप अनइन्स्टॉल पांडा. मी अनइन्स्टॉल करू. अनइन्स्टॉल पांडास गाईज. मी पांडासला अनइन्स्टॉल करतो. कॅन यू अनइन्स्टॉलिंग पांडास? या आय वॉन्ट टू अनइन्स्टॉल. सक्सेसफुली अनइन्स्टॉल पांडास. तुम्ही करायचं नाहीये. ओके. अँड नाव आय विल राईट पिप इन्स्टॉल pandas. Okay, can you check it? Wow, guys, look at this. Collecting pandas, installing collected packages. So many things, it is going to do, guys. Yeah, wow. What is this, guys? Successfully install pandas. झालं बरं का? झालं बरं का? If you get this message, guys, assume that pandas successfully installed in your system. Pandas install झालंय. Pandas successfully installed. Can you check it, guys, here also? Look at this. Python is a software, so exe file we have to use, click and install. But pandas is what? Not software. It is a Python library. So we have to install using pip. Okay, can you check it, guys? हा, नाव व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन गाईज. ज्यावेळेस आपण लिहिलं पिप इन्स्टॉल पांडा, झालं काय इंटरनली?
इंटरनली एका वेबसाईटला हा हिट करतो आणि ह्या सगळ्या लायब्ररीज तिथून इन्स्टॉल करतो, सगळे पॅकेजेस इन्स्टॉल करतो. लुक ॲट दिस. दिस कमांड हिट्स द वेबसाईट टू गेट द पॅकेज. कोणती वेबसाईट आहे? कॅन यू जस्ट सर्च ऑन द गुगल गाईज. इफ यू गो हिअर, ओके, जस्ट राईट इज हिअर pandas. Okay, pip install pandas. If you just write this one, can you check this website, guys? PYPA, Look at this one, guys. And same I have put here, guys. Look at this. Okay, it will get something kind of this one. Latest version is 3.0.5, guys. लुक ॲट दिस. इथून सगळे पॅकेजेस आणतोय बरं का, इथून सगळे पॅकेजेस आणतोय कोण? पांडाज गाईज. कॅनिस्केट ह्या वेबसाईटला हिट केलं गेलंय ज्यावेळेस आपण पिप इन्स्टॉल पांडाज लिहिलं. ओ माय गॉड. ओके सर, पांडाज आपल्याकडे इन्स्टॉल झालाय. हाऊ वी कॅन चेक गाईज? लुक ॲट दिस. गो हिअर. ए व्हॉट इज पिप? आय विल प्रोव्हाइड ऑल दीज नोट्स गाईज, डोंट वरी अबाउट इट. पिप स्टँड्स फॉर पायथन इन्स्टॉलर पॅकेज. बरोबर आहे. पिप इज अ पॅकेज मॅनेजमेंट सिस्टम. इट इज यूज टू इन्स्टॉल अँड मॅनेज सॉफ्टवेअर पॅकेजेस. पिप इन्स्टॉल पॅकेजचं नाव सेम थिंग. पिप इन्स्टॉल पॅकेजचं नाव दिलंय आपण. सेम नंपायसाठी सुद्धा पिप इन्स्टॉल नंपाय, जसं पांडाच केलंय आपण. ओके, नाव काहीच कॅन यू चेक पायथन पांडाज इन्स्टॉल ऑर नॉट? पिप शो पांडाज. ओके, लेट्स सी. पिप शो पांडाज. आपण चेक करू शकतो पांडाज इन्स्टॉल ऑर नॉट. लुक ॲट द आउटपुट गाईज. या नेम इज pandas. Version is 3.0. Can you check it summary? Powerful data structure for data analysis, time series, and statistics. Wow, guys. It is very powerful data structure. Look at this. Version आलंय, सगळं आलंय, म्हणजे पांडास सक्सेसफुली इन्स्टॉल झालंय पब्लिक. आणि याच्या पुढे आणखीन खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत, पण एकाच सेशनमध्ये एवढं सगळं नाही 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 नाही. हळूहळू आपण कव्हर करू. आज जेवढं पण आपण कव्हर केलंय ना, जस्ट डू द प्रॅक्टिस ऑफ दिस गाईज. ओके, समजून घ्या पांडास काय असते. ओके, अँड दॅट्स इट. नेक्स्ट सेशन इज कमिंग इज नेक्स्ट सेशन इज कमिंग डेफिनेटली लवकर येत आहे. ओके, सगळ्यांचा सपोर्ट असू द्या. बाकी काहीच विषय नाही, पूर्ण पांडा कव्हर करायचा आपल्याला. ओके, देन नंपाय सुद्धा कव्हर करायचं. चला, जय जिजाऊ जय शिवराय गाईज. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस सेशन.